नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा आज खुला होतोय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते इगतपुरी ते आमणे या टप्प्याचं लोकार्पण सुद्धा होणार आहे। मुंबई ते नाशिक अंतर आता केवळ 2.5 तासांमध्ये कापता येणार आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, बहुप्रतीक्षित बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती या टप्प्याची, तो आज पूर्णत्वाला जातोय। कसा फायद्याचा असेल प्रवास करण्यासाठी प्रवाशांसाठी, आणि महत्त्वाचं म्हणजे काय वैशिष्ट्य आहेत या टप्प्याची? श्रद्धा, खरं तर बहुचर्चित असा आपण शब्द वापरला, त्याचं कारण अनेक वेळेस अनेक विषयांवरून हा समृद्धी महामार्ग राजकारणात आणि इतरही गोष्टींमध्ये गाजलेला पाहायला मिळाला। आणि याच समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काही वेळातच होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि मी त्यात शेवटच्या टप्प्यात, अगदी महत्त्वाच्या टप्प्यात उभा आहे, ते म्हणजे इगतपुरी ते आमणे या भुयारी मार्गाच्या पट्ट्यात। आणि आपण जर पाहिलं तर हाच महामार्ग जो आहे त्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि हा एक महत्त्वाचा बोगदा जो आहे तो आपल्याला या बाजूला पाहायला मिळतो। आणि यामध्येच आपण जर पाहिलं तर एकंदरीत हा संपूर्ण महामार्ग जर आपण पाहिला तर या संपूर्ण महामार्गाची 701 अशी किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यातीलच हा इगतपुरी ते आमणे हा महत्त्वाचा टप्पा, शेवटचा टप्पा, ज्याचं लोकार्पण आज होतंय। आणि 76 किलोमीटरच्या डोंगराळ या भागामधून समृद्धी मार्गावर 5 बोगदे जे आहेत ते पाहायला मिळतात। त्यापैकी हा इगतपुरी ते आमणे असा हा मार्ग आणि त्यातला हा 11 किलोमीटरचा बोगदा जर आपण पाहिलं तर त्यामध्ये एकंदरीत या बोगद्यामध्ये हा सर्वाधिक लांबचा बोगदा आहे, ज्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। आणि यावर सुंदर असं नक्षीकाम जे आहे किंवा चित्र सुद्धा काढलेले आपल्याला श्रद्धा पाहायला मिळत आहेत। आणि हे संपूर्ण जेवढे बोगदे जे आहेत या महामार्गावर त्यावर सुद्धा अशाच प्रकारचं चित्रीकरण हे करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्याचं महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो 701 किलोमीटरचा महामार्ग आहे, जो मुंबई ते नागपूर असा जलद गतीने प्रवास देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि 10 जिल्ह्यांना हा संपूर्ण महामार्ग जोडणार आहे। आणि 10 जिल्ह्यांबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 26 तालुके आणि 392 गाव जे आहेत ते या महामार्गामुळे जोडली जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच सगळ्या महामार्गालगत 19 कृषी केंद्रांची निर्मिती जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची श्रद्धा, ती म्हणजे या संपूर्ण महामार्गामुळे आपल्याला अनेक राज्यातील पर्यटन स्थळं ही जोडलेली पाहायला मिळणार आहे। बरोबर, इकॉनॉमिकल कॉरिडॉर आणि संपूर्ण 15 राज्यांना जोडलेला हा महामार्ग राज्यांचं भाग्य बदलेल अशी प्रतिक्रिया सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती। धनंजय, आपण पाहतोय या महामार्गाची भव्यता आणि एकूणच चित्रीकरण कसं केलेलं आहे आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। मुंबई ते नाशिक अंतर आता केवळ 2.5 तासामध्ये कापता येणार। धन्यवाद धनंजय दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।